नाशिक. चांदवड तहसील कार्यालयासमोर कर्जमाफीसाठी मनसेचे धरणे आंदोलन. निवडणुकांपूर्वी महायुती सरकारने कर्जमाफीचे आश्वासन दिले असून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीला साफ नकार दिल्याच्या निषेधार्थ चांदवड तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कर्जमाफीसाठी तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन छेडले आहे व मनसेच्या वतीने राज्यातील शेतकरी बांधवांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील महत्त्वाच्या जोखीम घटक बंद केलेल्या योजना त्वरित चालू करणे व राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे अशा विविध प्रकारच्या घोषणा या आंदोलनात देण्यात आल्या. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष नितीन थोरे व शेतकरी बापू देवरे यांनी अधिक माहिती दिली. काय सांगाल, आज तुम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन केलं, कशा करता केलं? लक्षणीय शेतकरी आंदोलन झालेलं आहे. इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज चांदवड तहसील कार्यालयामध्ये आंदोलन केलेलं आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी यासाठी हे आजचं आंदोलन आहे. आणि 2024च्या निवडणुकांमध्ये आज राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घोषणा केली होती की आमचं सरकार जर पुन्हा सत्तेमध्ये आलं तर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू. पण आज त्यांना या गोष्टीचा विसर पडलेला आहे. यासाठी आम्ही त्यांना जाग आणून देण्यासाठी आज इथे आम्ही लक्षणीय आंदोलन केलं. सर्व शेतकरी बांधव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे. आणि त्वरित 1 रुपयातील पीक विमा सुद्धा रद्द न होता चालू करण्यात यावा व शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला पाहिजे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळावा यासाठी आज इथे आंदोलन झालेलं आहे. काय सांगाल बाबा? माझे नाव बापू मुरलीधर गाजरे, रायपूरचे आम्ही. बर, काय झालं? आम्हाला शेतीचं कर्ज माफच करणे आलं तर कर्ज कसं आलं आता सांगता कर्ज माफ करायचं काम कधी सांगितलं? आता काम झालं 24 पासून सांगू लागले. 24 पासून सांगता करतो कधी करतो. कर्जमाफी नाही झालं. नाही झालं. बँकांची सक्ती चालू आहे. डीसी बँकेची जी सक्तीची वसुली चालू आहे ती सुद्धा शासनानं त्वरित बंद केली पाहिजे. नाही तर शेतकऱ्यासमोर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उभा राहणार नाही. याचं नाही झालं तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी शासनाला.